महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्रामध्ये पहिलीच बातमी आहे रणरागिणीची, अंगणवाडी सेविकाची। इथं पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य दिलं जातंय आणि या संदर्भात आता वाचा फोडणारी जी अंगणवाडी सेविका होती तिला शाबासकी देऊन दोषींवर कारवाई करण्याऐवजी अंगणवाडी सेविकेलाच बडतर्फ केलं गेलं होतं। आंबेगावच्या अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी व्हिडिओ शेअर केला होता। अखेर यावरनं बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर अखेर बडतर्फीची कारवाई मागे घेतली गेली। दरम्यान सगळ्यात आधी आपण पाहूया देवयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं। आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडाई, साखरे, वाटाणे, मुगडाळे, तांदूळ, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा। आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा। तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे। तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो, 9 ते 10, तरी वाटाणा शिजला जात नाही। हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही। सगळा वाटाणा तसंच आहे, थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो, हे बघा। आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात। मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा। अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं। लहान मुलांना दिला जाणारा हा वाटाणा खराब आहे आणि तो भिजवून सुद्धा कच्चा राहतोय। त्यांनी जगासमोर हे आणलं आणि त्यांनी लहान मुलांच्या आरोग्याचा काळजीत भोंगळ कारभारावर वाचा फोडली। पण आपलं प्रशासन इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे की त्यांनी अन्नाचा दर्जा सुधारण्याऐवजी देवयानी पारधी यांनाच बडतर्फ करून टाकलं। मुलांना काही होऊ नये म्हणून मी तो व्हिडिओ सादर केला होता की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा। ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय। माझं चुकलं असेल तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय। तर ही लेखी तक्रार करायला हवी होती असं महिला आणि बालविकास अधिकारी म्हणतायत। गेल्या अनेक वर्षांपासून तक्रार करतोय असं देवयानींनी म्हटलेलं आहे। अंगणवाडी सेविका किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कुठल्याही बाबतीत ज्या काही अडचणी किंवा तक्रारी असतील याबाबत त्यांच्या तक्रारी प्रस्तुत करण्याचं माध्यम हे वेगळं माध्यम असतं आणि सोशल मीडिया वापराबाबत शासनाच्या ज्या आचारसंहितेबाबत जे काही नियम आहेत ते नियम पाळून शासकीय अधिकारी कर्मचारी यांना आपले मुद्दे मांडावे लागतात। आता जो मी मुलांच्या आहारावरती जो व्हिडिओ तयार केला होता तर मी काळजी वाटली म्हणून तो व्हिडिओ तयार केला होता। आता त्या व्हिडिओतून मी जी काळजी दाखवली ही माझी चूक झाली का? आज मुलांच्या जीवाशी खेळ होतोय। आजच नाही, हे कित्येक वर्ष झाले हा निकृष्ट जातीचा आहार येतोय। बरं आम्ही वारंवार लेखी देतोय की बाबा हा नाही, हे कुठंतरी बदलन असे कित्येक वर्ष लोटून गेली, आहार बदलत नाहीये। तर बडतर्फीच्या कारवाईची बातमी न्यूज 18 मराठीनं लावून धरली आणि त्यानंतर अखेर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना बडतर्फीची कारवाई मागे घ्यायचे निर्देश दिले। ऐका ना, तुम्ही सोमवारपर्यंत तिची रिइन्स्टेटची ऑर्डर काढा बरं का। मला पाठवा बरं ती ऑर्डर झालेलीची लगेच। आमच्या कर्मचारी तुम्ही कुठे येत आता? नाही, मला व्हॉट्सअप करा, मी बाहेर आहे। ठीक आहे सर, येस येस येस।
ओके. जर अशा प्रकारची एखाद्या पोषण आहाराबद्दल एखाद्या महिलेने आवाज उठवला तर एवढ्या लगेच तडकाफडकी कार्यवाही करायची काही जरूर नव्हती. मी अशा सूचना केलेल्या आहेत जिल्हा महिला बालकल्याण अधिकारीला. ताबडतोब त्या महिलेला ह्या कारणासाठी म्हणून नाही, म्हणजे हे काही निलंबनाचं कारण होऊ शकत नाही, तर तिला ताबडतोब परत कामावर घ्यायच्या सूचना केलेल्या आहेत आणि तसा प्रस्ताव त्यांनी बनवून माननीय मुख्य अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या पाठवलेला आहे आणि तिला लवकरच आपण परत कामावर घेत आहोत. निलंबन वगैरे त्या रेग्युलर कर्मचाऱ्यांसाठी असतो. त्यांची कोणतीही लेखी तक्रार या कार्यालयास प्राप्त नाही आहे आणि ज्यावेळेस चौकशी झाली त्यांना नोटीस देखील देण्यात आली होती. त्या नोटीसमध्ये त्यांनी खुलासा देणं अपेक्षित होतं व्यवस्थित, पण त्यांनी तसा खुलासा देखील दिला नाही आहे. त्यामुळं त्याचा अहवाल पाठवण्यात आला आणि मग त्याप्रमाणे त्यांच्यावर तशी कारवाई झाली. आता निलंबन मागे घेतल्याची जी माहिती आहे ती मला आपल्याकडनं समजली आहे. मी ती माझ्या वरिष्ठ कार्यालयामध्ये बोलते. आम्हाला तो आदेश असा प्राप्त झाला की आम्ही त्याची अंमलबजावणी करू.